नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आज आपण महिलांच्या केसांबद्दल थोडं जाणून घेणार आहोत। म्हणजेच कसा त्यांच्या केसांचा संबंध त्यांच्या आरोग्यावर, कुटुंबावर आणि पतीच्या प्रगतीवर पडतो ते आपण जाणून घेणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा दररोज केस विंचरल्यानंतर ते कचऱ्यात टाकतात का, किंवा ते साचवून नंतर ते विकून देतात का? असं जर तुम्ही करत असाल तर ते किती चुकीचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। मैत्रिणींनो, आपल्यापैकी भरपूर स्त्रिया ही चूक 100% करतात की त्या केस कचऱ्यात असेच टाकून देतात। परंतु केसांबद्दल काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? जर तुम्ही तुमचे केस कचऱ्यात टाकत असाल तर तुमच्या आयुष्यात न बोलवताच खूप सारे प्रॉब्लेम्स, अडचणी येतात आणि अशा स्त्रियांवर नेहमी नकारात्मक शक्तीचा प्रभाव असतो। तर तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की रोज तर आपले थोडे तरी केस हे विंचरताना गळतातच आणि आजकाल तर खूपच गळतात। मग त्या केसांचं काय करायचं, ते कुठे टाकायचे ते आपण आता पाहूया। त्याआधी तुम्ही चॅनलला पटकन एक लाईक करून सबस्क्राईब करून द्या आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। मंडळी, जेव्हा केव्हा महिलांच्या शृंगाराची कुठलीही चर्चा होते तेव्हा हिंदू धर्मशास्त्रात समुद्रशास्त्र नावाचं जे पुस्तक आहे तिथे महिलांच्या संबंधित खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यात महिलांच्या चालण्यापासून तर त्यांच्या प्रत्येक शृंगाराची सर्व माहिती दिलेली आहे। समुद्रशास्त्रात सांगितले आहे की महिलांना माता लक्ष्मीचे रूप मानले जाते। त्यात सांगितले आहे की महिलांचे केस त्यांचे सौंदर्यात फक्त 4 चांदच नाही लावत, तर ते लक्ष्मीचं प्रतीकसुद्धा मानलं जातं। ज्या महिलांचे केस लांब राहतात त्या महिलांवर माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहते आणि अशा महिला जीवनात अनेक प्रकारे यशस्वी होतात, त्यांची अनेक प्रकारे तरक्की होत असते। परंतु काही महिलांना हे माहीत नसल्यामुळे ते आपल्या केसांबद्दल खूप जास्त चुका करतात। जसं की त्यांना माहीतच नसतं की आपण कुठल्या दिवशी केस धुवायचे आणि कुठल्या दिवशी नाही, त्याचप्रमाणे कधी कापावे व कधी नाही। केसांबद्दलचे सुद्धा काही नियम असतात, परंतु बऱ्याच स्त्रियांना माहीत नसते। हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की तुम्ही जर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी केस धुवत असाल तर ते धुवू नये आणि या दिवशी ते कापूसुद्धा नये। काही वेळा तर सोमवारीसुद्धा केस धुवू नये असे सांगितले जाते आणि त्याचप्रमाणे काही खास दिवस जसे की अमावस्या, पौर्णिमा, एकादशी या दिवशीसुद्धा केस धुवू नये आणि कापूसुद्धा नाही, कारण या दिवसात चंद्र उंच किंवा खालच्या स्थितीत असतो आणि त्यामुळे आपल्या मनाला आणि मस्तकाला प्रभावित करू शकतो आणि ही गोष्ट फक्त आपल्या स्वतःवरच नाही परंतु आपल्या घर, कुटुंब यावर सुद्धा याचा खूप प्रभाव पडतो। सोमवारी केस धुणे किंवा कापणे यामुळे सुद्धा आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये अडचणी येतात आणि ती प्रगती थांबते। त्याचप्रमाणे ज्या स्त्रिया मंगळवारी केस धुतात त्यांचा मंगळ ग्रह कमजोर होतो, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि जीवनात नकारात्मकता येते। ज्या महिलांना छोटे भाऊ बहीण आहेत त्यांनी मंगळवारी केस धुवू नये आणि ते कापूसुद्धा नये, कारण मंगळ ग्रह हा तुमच्या भाऊ बहिणींशी संबंधित असतो आणि जी स्त्री मंगळवारी केस धुते किंवा कापते त्या स्त्रियांच्या भाऊ बहिणींच्या जीवनात अडचणी येऊ शकतात। तर तुम्हाला आता प्रश्न पडलाच असेल की
मग केस धुवायचे तरी कधी? म्हणजेच सोमवारी किंवा मंगळवारी, अमावस्या, पौर्णिमा, एकादशीला जर नाही धुवायचे तर मग कधी धुवायचे? तुम्ही तुमचे केस बुधवारी धुवू शकतात. जर बुधवारी तुमचे केस तुम्ही धुतले तर तुमची धनसंपत्ती त्याचप्रमाणे व्यवसायात फार फायद्याचं ठरतं. पण हेच काम तुम्ही जर गुरुवारी केलं तर ते खूप अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की यामुळे आर्थिक अडचणी येतात, घरात दरिद्री पसरते आणि धनाची सुद्धा कमी होते आणि हानीसुद्धा होते. आणि तुमचा गुरुग्रह जो की तुमची श्रीमंती आणि वैभवासाठी मानला जातो तो कमजोर होतो. मग तुम्ही राजा असले तर काय झालं? त्या राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. परंतु शुक्रवारी महिलांचा केस धुण्यासाठी आणि कापण्यासाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. ही माता लक्ष्मीचीच देण आहे. तसं तर केस कापूच नाही असं सुद्धा सांगितलं जातं, पण आजकालच्या या मॉडर्न युगात ते काही शक्य नाही. आपण केस कापतोच, परंतु आपण जर ते कापतोच तर ते इकडे तिकडे कुठेही असंच फेकू नका. असं केल्यामुळे आपल्या धनाची हानी होते. शुक्रवारी जर आपण केस धुतले तर आपल्याला माता लक्ष्मीची कृपा होते, त्याचप्रमाणे शुक्रदेवाची सुद्धा कृपा मिळते. आपल्या घरात सुख, समृद्धी, संपत्ती कायम टिकून राहते आणि तिची सतत वाढसुद्धा होते. आणि त्यामुळेच समुद्रशास्त्रात सांगितले आहे की महिलांनी केस कापले तर ते अशुभ असते. त्यांनी केस कापले नाही पाहिजे, कारण महिलांचे केस हे माता लक्ष्मीशी संबंधित असतात आणि तुमचे केस जेवढे जास्त लांब असतात तेवढेच तुमच्याकडे धनसंपत्ती आणि ऐश्वर येते. परंतु तुम्ही ते जर कापतच असाल तर इकडे तिकडे फेकू नका, कोणाच्या पायाखाली येऊ देऊ नका. रोज आपण जेव्हा केस विंचरतो तेव्हा आपले केस तर गळतातच आणि आपण काय करतो ते कचऱ्यात फेकतो किंवा कुठेही फेकून देतो. परंतु यामुळे तंत्रशास्त्रसुद्धा केले जाऊ शकतात, कारण हेच केस जर कुठल्या तांत्रिक किंवा नकारात्मक शक्तीच्या हाती लागले तर केसांचा वाईट उपयोगसुद्धा केला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही तुमचे केस एकत्र गोळा करून ते कुठे मातीत पुरून देऊ शकता, किंवा जर हे तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही तुमचे केस जिथे टाकत असाल त्यावर थोडं थुंकून देऊन मगच टाका. म्हणजेच आपण दृष्ट काढताना जसं करतो त्याप्रमाणे थुंकून तुम्ही ते टाकून देऊ शकतात. परंतु जर तुमचे केस जास्त गळत असतील किंवा ते तुमचे खूप साचत असतील तर तुम्ही ते तसेच ठेवून मग नंतर मातीत पुरवले तर ते अगदी उत्तम होईल. म्हणजेच तुम्हाला आता कळालं असेल की केस कधी धुवायचे आणि कधी नाही, त्याचप्रमाणे कधी कापायचे किंवा कधी नाही. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला हे सुद्धा कळलं की तुम्ही जे रोज केस इकडे तिकडे टाकतात तर ते इकडे तिकडे टाकू नये, कोणाच्या पायाखाली येऊ देऊ नये. आणि तुम्ही अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशीला केस धुवायचे नाही आहे. आणि त्याचप्रमाणे सोमवार, मंगळवार आणि त्याचप्रमाणे गुरुवारीसुद्धा तुम्ही तुमचे केस कापू किंवा धुवू नका. आणि केस धुण्यासाठी आणि जर कापायचे असतील तुम्हाला तर बुधवार किंवा शुक्रवार हा उत्तम दिवस असतो. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही तुमचे केस कधीच विकू नका. आजकाल बऱ्याच स्त्रिया, बऱ्याच महिला हे करतात की त्यांचे केस ते विकून देतात, म्हणजे साचून ठेवतात आणि नंतर ते विकतात. तर ते अतिशय चुकीचं आहे. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की समुद्रशास्त्रात आपल्या केसांना माता लक्ष्मीचं रूप मानलेलं आहे. माता लक्ष्मी म्हणजे संपत्तीची, ऐश्वर्याची, वैभवाची माता आहे, देवी आहे. आणि तिचं रूप मानलेलं ते केस जर आपण कुणाला पैशाने विकले तर आपले संपत्तीचं अडचणी आपल्याला तर येतीलच, पण संपत्तीचं सुद्धा आपलं नुकसान होईल, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची हानी होईल. त्यामुळे केस विकू तर
कधीच नाही, म्हणजे कधीच केस तुम्ही विकू नका। आणि जर तुम्ही तसं करत असाल तर तुमच्या घरातील ऐश्वर्य हळूहळू कमी होईल आणि देवी लक्ष्मी सुद्धा त्यामुळे नाराज होते। म्हणून कृपया डोक्यावरील केस किंवा गळलेले केस कधी विकू नका। तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? माहिती आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हाच भेटूया अशाच एका छानशा माहितीसोबत। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र।